आदि शक्य मुक्ताबाई की जय. अप्राप्तो विषय प्राप्ती कारणाभावेपि प्राप्यता मिथ्याकारकश चित्तवृत्ती विशेष काम. जो विषय आपल्याला प्राप्त नाही तो प्राप्त करून घेण्याच्या कारणाचा अभाव. तरी पण असं वाटते ती गोष्ट मला मिळायलाच पाहिजे अशी चित्तवृत्ती आहे, तिला काम असे म्हणतात. कथा. हिरण्यकश्यपू नावाचा एक राक्षस होता. त्याच्याकडे एक मोठं सैन्य होतं. त्या सैन्यामध्ये निकुंभ नावाचा एक राक्षस होता. त्याला 2 मुलं होती. तर त्या एकाचं नाव होतं सुंदर, दुसऱ्याचं नाव होतं उपसुंदर. तर ते दोघं खूप एकामेकावर प्रेम करायची. कधीच एकामेकावर रागवत नव्हती, भांडणं करत नव्हती. त्यांनी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव त्यांना प्रसन्न झाले. ब्रह्मदेवांनी म्हटलं, बोल, सांगा तुम्हाला काय पाहिजे. मग सुंदर उपसुंदर म्हणतात की आम्हाला अमर करा. ब्रह्मदेव म्हणतात की नुसतं अमर नाही, तुम्हाला काय अमर करू. मग सुंदर उपसुंदर म्हणतात आम्हाला असं वरदान द्या की आम्हीच फक्त एकामेकांना मारू शकू, कोणीच आम्हाला मारू शकणार नाही. मग ब्रह्मदेव म्हणतात तथास्तु. मग ते सुंदर उपसुंदर स्वर्गात जातात. तिथं धाडधूस करता, नाच करता. आणि मग देवलोकात जातात. तिथं पण तसंच करतात, धाडधूस नाचनूस करतात सगळं. मग ते देव ते स्वर्गातले देव सर्व ब्रह्मदेवाकडे जातात. मग ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्मदेव यांना तुम्ही असं वरदान दिलं, पण आता या सगळं नाचनूस करून राहिले, याच्यावर काही उपाय काढा. तर मग ब्रह्मदेवाला युक्ती सुचते. ते पूर्ण जगातले सुंदर वस्तूमधले तीळ वेचून एक तिलोत्तमा नावाची अप्सरा तयार करतात. तर आणि मग ते अप्सरा तिथं पाठवतात. मग सुंदर ते दिसते. ते तिथे जातात. त्या अप्सराला म्हणतात की हे तू माझ्याशी लग्न कर. मग सुंदर म्हणते नाही, हे माझ्याशी लग्न करणार. मग सुंदर म्हणते नाही, हे माझ्याशी लग्न करणार. आणि मग तिलोत्तमा म्हणते की तुम्ही दोघं युद्ध करा. तुमच्या दोघांत जो जिंकेल तो त्याच्याशी मी लग्न करेल. मग ते दोघं युद्ध करायला लागतात. दोघंही घायल होतात. एकाच वेळी एका क्षणात ते दोघंही एकामेकावर एकाच क्षणात वार करतात. तर मग दोघंही मरून जातात. तिलोत्तमा त्यांना प्राप्त होती का नाही, पण त्यांना असं वाटत होतं की आम्हाला ही मिळायलाच पाहिजे. यालाच काम बुद्धी असे म्हणतात. जय श्रीराम.